किती भयंकर त्याची नक्कर टोल किती पाहिजे का गेला ना त्या टोल एकदम क्वालिटी दाखवायला फक्त. जय श्रीराम भावनो. तर आपल्याला सकाळ सकाळी ऑर्डर भेटली इंदोरवरून डायरेक्ट पुणा रॉकेट वंडी. तर आपण चाललो होतो भरायला आता. तर आता सकाळी तरी 9:30 वाजले असं आता आम्ही निघलोय. तर हॉटेलवरून जस्ट गाडी काढली आता. तर आपल्याला इथून साधारण 30 किलोमीटर भरायला जायचं. किती जायचं खरंच लोकेशन चेक करायला. तर चला मग डायरेक्ट रॉकेट मंडी भरायची आपल्याला आज पुन्हा. काय ते गाजर ना, गाजरला काय म्हणते अजून दुसरं. तर गाजर भरायचे आपल्याला. तो चलो भरने के लिए रॉकेट देंगे आज इसको. मग काय आलोय टोलला. आता पहिला टोल हाडून लगेच पुढे जाऊन लेफ्ट आहे आपल्याला 10-15 किलोमीटर वरून. टोल किती पाहिजे का गेला ना त्या टोल एकदम क्वालिटी. आपल्या गाडीला किती आहे 75 रुपये. खरं काय टोल असे पाहिजे बोलले मजा येईल. MP मध्य प्रदेश एकदम क्वालिटी टोल यांची. मग काय पर डेज आपल्याला फोन येऊन राहिला जरा लवकर या म्हणे. आता लवकर गाडी भरायची आहे. अजून आपल्याला राहिलंय 17 किलोमीटर. त्याच्यात रस्त्याचं काम चालू आहे काही ठिकाणी नाही का. म्हणजे नवीन ब्रिजचं ओव्हरब्रिज वगैरे काम चालू आहे. हत्यार काय समोर जा बाय आग्रेवाल्याचं कसं आहे. लय कंटा गाडी. काय आलो काट्यावर. आता काटा करायचा आहे. रोज गेला तिकडे समोर स्टोरेज. कॅमेरा परत पाणी पडलंय. पाऊस चालू असा. नाश्ता करतो आणि कुछ नाही मिला आले इधर दोनों भाई बजा होता भाई. मग आता नाश्ता करून येतो आपली नाही का गाडी लोड व्हायचं काम चालू आहे. म्हणजे नाही करणार तर आपण नाश्ता करून येऊ. नाश्ता करायला आम्ही आलो कोणत्या यांच्या गावामध्ये इकडं पाऊस चालू आहे. तरी आम्ही चाललोय नाश्ता करायला. म्हणलं काहीतरी पोटात पाडून घ्यावा. इकडे स्टोरेज जादा आहे. स्टोरेज ते मागं गेला दाखवलं असतं तुम्हाला. मग काय अजून सर अर्धा तास लागेल भरायला नाही का. अर्धा तास तुला वाटतं 12 टन नाही. नको घाणी हे आपल्या हातात चांगलं आहे दाखवायला फक्त. हे बटाटो कच्चे माल के दिवाणी. आमचा फिरोज रायडर नाही काय म्हणते ते मंडी केस ना मंडी एक्सप्रेस. गाजर बटाटा दोनों मिक्सिंग. गाजर फूड एक्सप्रेस. हा मग काय झाली गाडी लोड. आता काटा करून घेऊ गाडीचा. अवतारच खराब झालाय. हा मुळे नाही केली. आपली नेमका हवा कोण उतरती का राव. नेमका हरणातून उतरती का दुसरी कोण उतरती. .7 7.8 झाल्यात. तर भावांनो हे नाव आणि हे पाण्याचं चिन्ह कशाचं आहे. म्हणजे समजा पाण्याचं चिन्ह आहे ना जे सर्व्हिसिंग साठी. तर हे नाव काय आहे एवढं फक्त कमेंट मध्ये सांगा. आणि आपल्या गाडीचं किलोमीटर पाहिलं किती झालेलं आहे. तर भावांनो आपल्या महिन्याला अजून म्हणजे वर्ष नाही झाले. 17 तारखेला वर्ष होईल. पुढल्या 9व्या महिन्यात 17 तारखेला आपल्या गाडीला वर्ष होणार. हिला पण आणि दुसरीला सुद्धा का तर दोन्ही संघच घेतलेले आपण.
तर आपण यांचा बर्थडे 100% साजरा करणार आहे. तर आपली जान आहे, जानचा बर्थडे झालाच पाहिजे. तिच्यासाठी गुलाब आणलो तुम्ही सकाळी आता. इकडं गाठरले मोठे पुढूनच हे करतो. मग काय भावांनो, गाडी वगैरे बांधली मस्त पैकी आणि त्याच्यात पाऊस चालू झाला आता चांगलाच. तर निघलोय आम्ही 3 वाजता कंप्लीट. आता तो म्हणतो सकाळी 7ला द्या मार्केटला. 7 बजे दे दो तू मंडी के अंदर. काही विशेष नाही, देऊ आपण आपल्या हिशोबाने. तर चला मग काय आपला हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पुढं बघा. कसं काय वाटतो मला फक्त कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला मग हो वारा का. तर आता इकडे सिंगल रोडला पाऊस चालू त्याच्यामुळे जरा ठीक आहे हिशोबाने चालू. चालतो आता मोठ्या रोडला. तर यो 4 लाईन. तर हा खलघाट मुंबई एक्सप्रेस. तर इकडं खलघाट एक्सप्रेस आहे म्हणजे मुंबई. आणि इकडून आपण इंदोरकडून आलेलो आहे आता. तर कसं आहे 4 लाईन रोड एकदम भारी आणि एकदम टॉपचा रोड. आणि त्याच्यात पाऊस चालू आहे, वातावरण पावसाचं आहे, जेम पाऊस चालू आहे. एकदम भारी वाटतं नाही का. का तर रस्ता ज्यादा खराब नाही त्याच्यामुळे एवढं काही नाही. का तर रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे किती पाऊस येऊ काही होऊ काही टेन्शन नाही. म्हणजे तर म्हणजे कसं तुम्हाला माहिती खड्ड्यात कुठे लय अशी गाडी होती नाही का. ये आपला फिरजो अण्णा पाहिला कसा झोपला आहे भाऊ. न्यू गोजरी घाट. तर हा नवीन झालेला गोजरी घाट आहे. आणि जो जुना होता ते पलीकडल्या साईड ना याच्या. तर हा जुना आपलं सॉरी नवा आहे तो जुना आहे. तर याला एवढा नवा बनवून सुद्धा याला खड्डे पडेल. तो एवढा डेंजर आहे. तेव्हा पहिले कोण किती फुटलाय तो रोड. बटाटा इसमें बटाटा. काय डोंगर काय झाडी काय वातावरण एकदम भारी क्वालिटी. हे बाय बटाटा. आपण आलो आता MP बॉर्डर. तर बॉर्डर तशी काय बंद झालेली आहे पण इथं काय लुटायचं काम चालूच आहे सध्या. पहिले कोण होता काटा इकडून कसं काढून इकडून काटा नाही म्हणजे आपली तर मस्त अंडरलोड आहे. MP बॉर्डर. तर भाई LCB वाला म्हणजे काय कंटेनरला म्हणता ना त्याला इकडे टाकायला लावली. RTO चेकपोस्ट कोणतं. तर आपण आलो आता टोल प्लाझा कोणता आहे पण हे माहित नाही आपल्याला. एवढं पक्क माहित नाही. याने सुद्धा गाजर भरेले काय नो. CG07. कोणता आहे फिरजो टोल. बॉर्डर पास करून आल्या पहिला टोल आहे. कसं आहे मंडी जाते मार्केटच्या लय गाड्या जाते. पण इकडं मोक्कार इतक्या गाड्या जाते का. सिंधवा. हा सिंधवा टोल प्लाझा खलघाट सिंधवा टोल. नो पाहिलं का जाम चांगलाच जाम आहे.
इकडं डायरेक्ट इथपर्यंत गेलंय. अरे हे जरा सेटिंग वेगळी हो राहिली. हा आत्ता चांगला जाम आहे भाऊ नाही का. 3 वोल्ट याला क्वीन आपली काय रे पाहिलं का. तिथून पुढं आलो तरी जाम आहे घाटामध्ये. आता खड्डे जेवढे व्याकार झालेले, रस्ता खराब असल्यामुळं ट्रॉफिक जाम हो राहिलं. इथून तिथून ट्रॉफिक जाम आहे. हे ब्रेक घाटामध्ये ब्रेकर आहे. तर हे आहे महाराष्ट्र बॉर्डर. आपण आलोय किती वाजता, 8:16 इथं. ते पाहिलं क्रेन घेऊन चाललंय. हे तर पाहिलंच नव्हतं मी. आपल्या गाडीच्या समोरच होतं. ट्रॉफिकचा नाद खुळा आहे नाद. पहिले नाही का MP बॉर्डर जाम लागायची, आता महाराष्ट्र बॉर्डर जाम लागायला लागली. आमचा भाऊ झोपलाय भाऊ. काय आता सुलेश भाई व्हायचं त्याला. आपण आलतो आता धुळं. तर हे धुळ्याचं लोकेशन, धुळ्याचा ब्रिज संपत होती तिथं नाही का. तिथं लेफ्ट साईड राईट साईड दुकान आहे तेव्हा तिथं. इकडं पण होतं पण बंद आहे बाई. इथं कसं चाललंय. मग काय आलतो आता मालेगाव मध्ये. तर आता म्हणलं जेवण वगैरे करून घ्यावं. आलतो जेवायला आता. अजून काय आले नाही. ऑर्डर दिलेली फिरोज भाईनं आज. हॉटेल किती नादखुळा आहे. तर आता मस्त पैकी जेवण वगैरे करायचं. डायरेक्ट सुलेश आता गाडी चालवणार. हा माणूस आता डायरेक्ट झोपू मस्त जेवण करून. आहे का नाही ते बघा किती शांत बसलाय. फिरजो चॅटिंग करू राहिला भाऊ लपून लपून. फिरोज दिखा दिया हमको भी भाई. बदललं की. स्माइल बाय किती भयंकर त्याची. नात करता काय ना. मस्तपैकी जेवण वगैरे केलेलं आहे ना. आता आम्ही निघलेलो आहे. आपला रायडर बसला चालायला. हे टॉपचा विषय. आता नात करतो काय. तर भावड्या का आयुष्य चालू राहिला काय. फिरोज भाई मग कशी फिलिंग. तर आज आता आपली लाईट भर गाडी तोच चालवणार. आपण काय लेफ्ट साईडला. कसं आहे मेवाती इकडं चांगल्याच मेवाती चलते. म्हणजे का तर दिल्ली याच्या पुरमंडीसाठी इकडून लय माल जातो आपल्याकडून. आणि सगळ्यात जादा गाड्यात 10 टायर. तर फिरोज भाऊ साठी कमेंट करा नक्की. 1-2 शब्द होऊन द्या. हा काय वाटतं काय नाही आम्हाला कमेंट मध्ये सांगा फक्त. मग काय भावांना आपल्याला भेटला तर श्यामाला उचलला सोडला. आता इकडं गाडी दुसरी यो. हा जातो मी आता. मग काय 6 वाजले आता. तर विषय असा झाला भावांना. तर फिरोजना राऊर झाल्यानंतर उतरून घेतलं. तिथून निखिल श्यामा माझ्या संग आले. का तर दुसरी गाडी इकडे लावेल होती. दुसरी गाडी आता येते जायचंय भरायला भिगवणला. त्यामुळं मग माझ्या संग आले. तर आता आपण एकटाच जाणार आहे खाली करायला. तर काय विशेष नाही. आपण आत्ता तरी 6 वाजले. 8 8:30 वाजेपर्यंत आपण निवांत जाऊ. तिथं जाऊ मग काय खाली करायला. काल तर भावानं पाटस. आता हा पाटस रोड आहे. तर आपण आता काय तोड राहिले. आता 6:51 झालेले. अजून त्याला 1.5 तासाची रनिंग आहे आपल्याला. म्हणजे 60
50-60 किलोमीटर असं. तर सगळं आता असा रोड नाही, 4-5 नाही तर 10 किलोमीटर जाऊन लेफ्ट आहे. तर आता आपण आलोय जेजुरी. जस्ट पास करून पुढे आलो का. आता चौकात काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही. तर आता आपल्याला राहिलेलं इन 22 किलोमीटर, म्हणजे किती तर अर्ध्या तासाचा रोड. तर अर्ध्या तासात आपण एका ठिकाणी थांबून नाश्ता वगैरे करून घेऊ. म्हणजे कसं तिथं खाली करायचंय सासवड मार्केटला. तिथं काय आहे का नाही आहे, मार्केटला दुसरीकडे खाली होईल हे माहीत नाही. त्याच्यामुळं इकडून नाश्ता करून जाऊ. तिथं जाऊन काय उपाशी राहण्यापेक्षा आपल्या इकडून नाश्ता करून गेलेलं कधीच बरं. तर चला मग काय इकडून नाही का नाश्ता वगैरे करून जाऊ. आता इथं कुठं तरी नाश्ता करायला थांबता येईल. चलो मग भावांनो गाडी खाली करायला लावली. मग नाश्ता करायला गेलतो. आलो आता नाश्ता करून चाललोय गाडीकडे. तर वातावरण एकदम बेस्ट आहे म्हणून व्हिडिओ काढून घ्यावं म्हणलं. थोडाफार काय ना एकदम नात करतो काय म्हणा, एकदम टॉपचं. इकडे डोंगर ते सगळं एकदम थंड वातावरण आहे. एकदम असं गार. आता इकडे नाही का म्हणजे सगळं असं पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यात एकदम थंडी हवा, एकदम क्वालिटी. तर सीन कसा वाटतो काय फक्त कमेंट मध्ये नक्की सांगा. इकडे पाहिलं का एकदम खतरनाक वातावरण आहे. आणि त्याच्यात 2 व्हीलर पार्टीवाल्याचे म्हणजे जिथलं लेबर आहे का तिची गाडी ही. त्याला म्हणलं गाडी द्या आम्हाला, आम्ही नाश्ता करतो. म्हणजे मी एकटाच, माझ्या कोण नाही, बघू शकता एकटाच. आता फिरोजरावरी मध्ये उतरलो आता. तर आता गाडी खाली करायला चालू केली की नाही का. तर मी ज्यावेळेस आलो तेव्हा लाईट गेलेली होती. आता लाईट आली असं तिथे गेल्यानंतर कळलं काय केली का नाही खाली. तर आपण आलेलो आता जवळजवळ गाडीच्या समोर. तर बघू शकता गाडी समोर आहे आपल्या. तर जाऊ गाडी बशी मग तुम्हाला दाखवतो गाडीचं. मग काय गाडी काय अजून खाली झाली नाही. आता तरी टाइम झाला असं किती 2:40. तर अजून काय त्यांनी गाडी खाली केली नाही का. तर लेडी गेलेली ते म्हणे गाडी खाली करायला टाइम लागेल. तर हा ब्लॉक आपला इथं एंड करू. आणि बऱ्याचशा भावांची अशी कमेंट आहे का तुम्ही गाडीचं भाडं म्हणजे किती लागतं काय हे सांगत नाही. तर आजचं आपलं भाडं जे होतं आपल्याला लागलेलं आहे 30,000 भाडं. पुरं 12 टन म्हणजे 30 हा कम्प्लीट 30,000 भाडं होतं. एकदम सापी नो खर्च. तर आता आपली नाही का म्हणजे याचं समजा कमिशन किती 700 रुपये आणि डिझेल 15,000 रुपये, 4,000 रुपये फास्टॅग. तर 20,000 खर्च होतो. 10,000 येताना काही गाडीला शिल्लक राहते आपल्या. नो हिशोब करता म्हणजे तुम्हाला एक अंदाज सांगतो का. तर आपण येताना 14,000चं डिझेल टाकलं होतं ना, आज सकाळी 1,000चं टाकलं. म्हणजे 15,000 डिझेल आणि 4,000 फास्टॅग आणि 700 रुपये कमिशन. आणि आपला समजा बॉर्डरला 200-300 खर्च, 1,000 रुपये आपला खर्च झाला तरी गाडी नाही का 9,000 ते 10,000 रुपये सोडी ती कंपल्सरी. तर असेच नवीन आहे का नवीन अपडेट मी तुम्हाला इथून पुढल्या ब्लॉकमध्ये देत राहणार. आणि फक्त तुम्ही सपोर्ट केला तर. तुम्ही सपोर्ट काय देत नाही म्हणजे करीत नाही एवढा खास. तर त्याच्यामुळे मी भाडे का सांगत नाही. काय होतं बरेच भावांना काय वाटतं काय समजा हे फेको राहिला, फेकायचा विषय नाही. जे रिअल आहे ते रिअल आहे. तर आपली बिल्टी सुद्धा असणार इथं ठेवेल. इथं बिल्टी आहे. तर ही बिल्टी तुम्हाला दाखवतो आता. बिल्टीचं हमाली 9 बिल्टी त्याचं काय असेल ते. आणि हे 30,000 भाडं. तर मग काय भावांनो असंच तुम्हाला नवीन अपडेट देत राहील मी. फक्त तुम्ही मला चांगला सपोर्ट करा. आणि आपल्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर चला भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये असंच काहीतरी नवीन.